तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, फायनली ईश्वरी जिंकलेली असते. अर्णवने बॉम्बची विल्हेवाट लावत संपूर्ण लोकांचा जीव वाचवलेला असतो आणि ईश्वरीला संकटापासून दूर ठेवलेलं असतं. एवढं सगळं करूनसुद्धा अर्णव योग्य वेळी स्पर्धेच्या ठिकाणी येत स्पर्धेमध्ये भागसुद्धा घेतो आणि त्याचबरोबर ती स्पर्धा जिंकतोसुद्धा. एका बाजूला अर्णव ईश्वरी हे दोघेजण जिंकलेले असतात, तर दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. रमाकांत काका स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात, पण तेव्हा स्पर्धा सुरू असताना रमाकांत काका स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांच्या मागोमाग त्या ठिकाणी उदयकांत पोचलेला असतो. वल्लरीला सुद्धा कळलेलं असतं की रमाकांत उदयकांतच्या तावडीतून सुटलाय, कारण हे स्वतः रमाकांतनेच तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे वल्लरी टेन्शनमध्ये असते आणि एकदा का इथे रमाकांत आला की त्याला अर्णव ईश्वरीच्या समोर जाऊ न देता त्याला पुन्हा पकडून किडनॅप करून ठेवलं पाहिजे असा विचार तिने केलेला असतो. रमाकांतने वल्लरीला ही गोष्ट सांगून खरं तर चूकच केलेली असते. त्याने ईश्वरीला आणि अर्णवला जाऊन आधी सांगायला हवं होतं की वल्लरीचा प्लॅन काय आहे ते. उदयकांतच्या फोनवरती फोन केल्यानंतर रमाकांतने वल्लरीला सांगायला नको हवं होतं की तो उदयकांतच्या तावडीतून सुटलेला आहे आणि ही चूक त्याला भारी पडते. कारण का वल्लरी उदयकांतची नाही, रमाकांतची वाट बघत त्या ठिकाणी उभी राहिलेली असते. आणि जेव्हा रमाकांत इथे येतो तेव्हा येणाऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा वल्लरी आणि उदयकांत रमाकांतला एका रूममध्ये डांबून ठेवतात, त्याला किडनॅप करून ठेवतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आपल्या जीवाची बाजी लावून रमाकांतला वाचवण्याचा प्रयत्न करते. वल्लरी आणि उदयकांत या दोघांच्या डोक्यामध्ये काठी घालत तिने आपल्या वडिलांसारख्या सासऱ्यांचा जीव वाचवलेला असतो. त्या दोघांच्या तावडीतून त्याला वाचवलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, 20 वर्षांपासून जी व्यक्ती आपली खरी दुश्मन आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी आहे, ही गोष्ट रमाकांत काकांनी ईश्वरीला सांगितलेली असते. अशा रीतीने रमाकांत काकांना ईश्वरीने वल्लरीच्या आणि उदयकांतच्या तावडीतून वाचवून खूप मोठी गोष्ट केलेली असते, कारण त्यांच्याबरोबरच 20 वर्षांपूर्वीचं गुपित हे आता बाहेर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे स्पर्धेच्या ठिकाणी सगळे कंटेस्टंट जमलेले असतात. काहींनी साऊथ इंडियन लूक केलेला असतो, काहींनी गुजराती लूक केलेला असतो, तर काहींनी इथे आता मारवाडी लूक केलेला असतो. त्यामुळे सगळेजण वेगवेगळ्या लूकमध्ये तिथे प्रेझेंट होणार असतात. ईश्वरी ज्या लूकमध्ये तिथे आता प्रेझेंट होणार असते तो लूक तर नम्रताने पूर्णपणे खराब केलेला असतो, कारण ईश्वरीची साडी नम्रताने खराब केलेली असते. संपूर्ण साडीवरती गम टाकलेला असतो, फेविकॉल टाकलेला असतो आणि ती साडीच तिची खराब करून टाकलेली असते. पण ईश्वरी खूपच हुशार. ईश्वरीने काय केलेलं असतं, खूप कमी वेळेमध्ये तयार होणारा लूक तिने डिसाईड केलेला असतो. म्हणजे पारंपरिकसुद्धा आणि त्याचबरोबर कमी वेळ घेणारासुद्धा लूक, म्हणजे आपला सिंपल महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल लूक. म्हणजे वारीला जाणारे लोक, धनगर लोक ज्या पद्धतीने सिंपल लूक करून राहतात त्या पद्धतीने ईश्वरीने लूक तयार केलेला असतो. म्हणजे इथे अर्णवला तिने झब्बा घालायला दिलेला असतो, त्याचबरोबर धोतर, खांद्यावरती उपरण आणि त्याचबरोबर डोक्याला एक कापड, अशा पद्धतीने अर्णवचा लूक तिने तयार केलेला असतो. आणि ईश्वरीने एक सिंपल काष्टी साडी, डोक्याला आडवं कुंकू
आणि हा केसांचा इथे बन तयार केलेला असतो, आंबाडा तयार केलेला असतो. आणि इथे आता ईश्वरीने खूपच साध्या पद्धतीने आपल्या कमरेमध्ये एक टोपली घेऊन त्याच्यामध्ये तयार केलेले तिने पदार्थ ठेवलेले असतात. असा तिने लूक खूपच साधा सिंपल धनगर लूक तिने तयार केलेला असतो, धनगरी लोकांसारखं. आणि ईश्वरी तशी तयार होते ना कमी वेळेमध्ये, हे सुद्धा बघवत नाही त्या नम्रताला. त्याच्यावरून सुद्धा ती ईश्वरीवरती जळत असते. पण एक गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे अर्णव जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा ईश्वरी आता तयार होत असते. पण त्याच वेळेला राकेश याने सात्विक फॅशनच्या इथे बॉम्ब सेट केलेला असतो. आणि तेव्हा अर्णवला कळतं काहीतरी गडबड आहे. आणि जेव्हा तो बघतो सात्विक फॅशनच्या इथे बॉम्ब सेट केला आहे, तेव्हा तो कुठल्याही पद्धतीचा तमाशा न करता सरळ तो बॉम्ब घेऊन आपल्या गाडीमध्ये टाकतो आणि बॉम्बची विल्हेवाट लावण्यासाठी शहराच्या बाहेर एका जंगलाच्या ठिकाणी घेऊन जातो. आणि तिथे तो बॉम्ब तो डिफ्यूज करणार असतो किंवा फेकून देणार असतो, जेणेकरून जास्त हानी होणार नाही, जास्त कुणाला त्रास होणार नाही, अशा रीतीने त्याने बॉम्ब नेलेला असतो. पण हा राकेश सुधारायचं काही नाव घेत नाही. कारण राकेशने काय केलेलं असतं, तो बॉम्ब आहे ना तो आता अर्णव घेऊन चालला आहे, त्यामुळे तो इथे फुटणार नाही. पण त्याला अर्णवला संपवायचं असतं, म्हणून तो अर्णवच्या मागे मागे येतो आणि अर्णवला गाडीमध्ये लॉक करून ठेवतो. पण अर्णव म्हणतो, मेलो तर काय मी एकटा मरणार नाही आहे, तुलासुद्धा माझ्याबरोबर मारणार आहे. तू तर माझा लाडका मेहुणा आहेस ना, माझे लाडके जीजू. आणि तो आता राकेशचा हात गाडीमध्ये बसून पकडून ठेवतो. गाडीमध्ये हात पकडून ठेवल्यानंतर इथे आता राकेश हात सोडण्याचा प्रचंड प्रयत्न करत असतो. पण अर्णव काही त्याला अजिबात हात सोडू देत नाही. तो आता गाडीची काच वरती करतो आणि आतमध्येच राकेशला बंद करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे बॉम्ब स्फोट होण्यासाठी किंवा तो बॉम्ब ब्लास्ट होण्यासाठी थोडासाच वेळ उरलेला असतो, जास्तीत जास्त 30 सेकंद. आणि ती संपल्यानंतर बॉम्बचा स्फोट होतो. त्यानंतर इथे गाडीतून बाहेर राकेश कुठे उडालेला असतो त्याचा काही पत्ताच लागत नाही. पण अर्णव मात्र बाजूला पडलेला असतो. अर्णव नंतर त्याच्यामधून सुद्धा उठतो, कारण तो बॉम्ब इतका काही पॉवरफुल नसतो की त्याच्यामध्ये कुणाचा जीव जाईल. राकेशने बनवलेला बॉम्ब असतो त्याच्याच लायकी एवढा मोठा, आणि तेवढाच तो काही पॉवरफुल नसल्यामुळे अर्णवचा जीव वगैरे त्याच्यामध्ये जात नाही. फक्त त्या धुरामुळे त्याची स्किन काळी पडलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव त्या जंगलातून आता बाहेर पडतो, जास्त काही हानी होत नाही. बॉम्ब तिकडे आता फुटतो आणि मग अर्णव तिथून आता बाहेर पडतो. अर्णवला एक गाडी भेटते, एका वारकरी व्यक्तीची गाडी भेटते. त्याच्यावरती बसून अर्णव स्पर्धेच्या ठिकाणी येतो. सगळेजण अर्णवचं नाव घेत असतात की सात्विक फॅशन, अर्णव राजे शिर्के, ईश्वरी अर्णव राजे शिर्के कुठे राहिले, प्लीज तुम्ही लवकर या. तेव्हा मामा म्हणतात, काय हे प्रत्येक वेळी या दोघांनाच कसा त्रास होतो, ह्यांनाच कसा उशीर होतो. लोकंसुद्धा तीच चर्चा करत असतात. पण आता प्रॉब्लेमसुद्धा त्यांच्याजवळ क्रिएट करण्यात येतात, प्रॉब्लेममध्ये त्यांना टाकण्यात येतं. मग ते दोघे जण तरी काय करतील. त्यानंतर इथे अर्णव हा पोचलेला असतो. नम्रता काय करते, ईश्वरीलाच ओढताना ती स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जाते मुद्दामून. ती म्हणते, जाऊ दे, जिजू नाही येत ना, मग तू तरी चल ना, सगळेजण नावाची अनाऊन्समेंट करतायत, लवकर चल. आणि तेव्हा ईश्वरी तिथे एकटीच येते. सगळेजण म्हणतात, हे काय, अर्णव कुठे, अर्णव कुठे. आणि मग अर्णव मागून आलेला असतो. अर्णवने धनगरी लूक केलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो खूपच जास्त छान दिसत असतो. आपली मराठी संस्कृती इथे आता मराठमोळा लूक बघून सगळेजण खूपच जास्त त्यांचं कौतुक करतात. बाकीच्या लोकांनी बाकीच्या संस्कृती जपलेल्या असतात, पण अर्णव ईश्वरीने आपल्या मातीतली आपली खरी संस्कृती जपण्याचं काम त्या दोघांनी केलेलं असतं. आणि त्यामुळे सगळेजण त्यांच्यासाठी प्रचंड टाळ्या वाजवतात. अगदी जे आपले जजेस आहेत ना, ते सुद्धा खुश झालेले असतात की इतक्या छान पद्धतीने ही कल्पना या दोघांना सुचलेली असते.
म्हणजे इथे नम्रता म्हणत असते, इशू अगं हे सगळं काय आहे, खूपच घाण दिसतेस अगं, अशी जाणार आहेस तू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ईश्वरी खरं सांगू, तू खरंच खूप छान दिसतेस. हा लूकसुद्धा आपला मराठमोळा लूक आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तू छानच दिसतेस. आणि तेव्हा इथे अर्णव ईश्वरी पुढे निघून गेलेली असते. कमरेमध्ये तिच्या टोपला असतो आणि त्याच्यात तिने बनवलेले पदार्थ असतात. ती पुढे आता जाणार. सगळे विचारतात की अर्णव कुठे आहे. तेव्हा अर्णव तिथे येऊन हातामध्ये काठी वगैरे घेऊन उभा राहिलेला असतो आणि त्यानंतर सगळेजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात. आणि मग ईश्वरीने बनवलेले सगळे नागपुरी पदार्थ जजेसच्या समोर प्रेझेंट केले जातात. जजेस ते सगळे पदार्थ आता टेस्ट करत असतात आणि ते पदार्थ टेस्ट केल्यानंतर जजेसला खूपच जास्त आवडतात आणि त्यानंतर रिझल्ट दिला जातो. सगळेजण इथे आता लाईव्ह ज्याला वोट करायचं आहे तिथे करत असतात. अर्णव ईश्वरीला खूप लोक वोट करतात आणि जे काही तिथे असलेले जजेस आहेत ते सुद्धा त्यांना जास्त मार्क देतात आणि त्यामुळे इथे आता अर्णव ईश्वरी इतक्या संकटांना पार करून त्यांनी आता विजय हा मिळवलेला असतो. ते जिंकलेले असतात. तोपर्यंत रमाकांत काका स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात. वल्लरी तिथे काही गुंड लोक घेऊन आता उभीच राहिलेली असते. जेव्हा रमाकांत काका तिथे येतात ना, तेव्हा त्यांना पकडून ती एका रूममध्ये ओढत ताणत घेते. तेव्हा उदयकांतसुद्धा तिथे आलेला असतो. तो सुद्धा तिची मदत करतो आणि त्यानंतर रमाकांत काकांना घेऊन एका रूममध्ये गेलेले असतात. सगळीकडे अर्णव ईश्वरीचं कौतुक सुरू असतं. सगळेजण भरभरून कौतुक करत असतात आणि त्याच वेळेला ईश्वरी आता रूममध्ये गेलेली असते आणि ईश्वरी त्याच रूमच्या बाजूला असते जिथे रमाकांत काका असतात. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ईश्वरीला ऐकू येत असतो. तेव्हा ईश्वरी काय करते, तिथून ती आता बाजूला उभी राहते आणि आवाज घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिथे एक टेबल असतो, त्याच्यावरती ती उभी राहते. मध्ये एक पार्टिशन असतं पण वरून सगळं काही ओपन असतं. तेव्हा ती वरून बघते तर तिथे रमाकांत काकांना उदयकांत आणि वल्लरी हे दोघेजण डांबून ठेवत असतात. त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी आता एक काठी घेते आणि जाऊन आता दरवाजा नॉक करत असते. पण दरवाजा तर लावून घेतलेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता ज्या वेळेला उदयकांत बाहेर येतो, वल्लरीसुद्धा बाहेर येते, तेव्हा ईश्वरी हातामध्ये काठी घेऊन उभीच असते आणि तेव्हा ईश्वरी त्या दोघांच्याही डोक्यामध्ये जोरजोरात काठी मारते आणि अशा रीतीने त्यांच्या डोक्यामध्ये आता जोरजोरात काठी मारल्यानंतर प्रेक्षकांनो ते दोघेही आपलं डोकं पकडून बसलेले असतात. दोघेही बेशुद्ध झालेले असतात आणि तेव्हा ती दरवाजा उघडते आणि सरळ आतमध्ये जाऊन रमाकांत काकांना वाचवते. ईश्वरी ही आता वल्लरीच्या तब्येतीचा विचार न करता आपल्या सासऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा ती त्यांना तिथून बाहेर काढते तेव्हा ते म्हणतात, बरं झालं ईश्वरी तू आलीस, चिंटू कसा आहे. ती म्हणते ते तर बरे आहेत. तेव्हा ते म्हणतात, या वल्लरीने, सौदामिनीने आणि उदयकांतने तुम्हाला मारण्याचा कट रचला होता आणि तो गुन्हेगार राकेशसुद्धा आला होता. तेव्हा ईश्वरी म्हणते काय. तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार, प्लॅनिंग हे सगळं आता रमाकांत काका ईश्वरीला सांगतात आणि त्याचबरोबर वल्लरी आणि उदयकांतनेच त्यांना इतके दिवस किडनॅप करून ठेवलं होतं हे सुद्धा ते सांगतात. तेव्हा इथे ईश्वरीच्या समोर आता खरी गुन्हेगार वल्लरी असल्याचं समोर आल्यानंतर ती लगेचच आपल्या घरच्या लोकांकडे रमाकांतला घेऊन जाते आणि हे सत्य अर्णवबरोबर अंजली संपूर्ण कुटुंबासमोर सांगते. रमाकांत काकासुद्धा इथे वल्लरी आणि उदयकांतच्या गुन्ह्याची कबुली देतात की या लोकांनी 20 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा म्हणजे सात्विका आणि मला एकमेकांपासून वेगळं केलं, सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्याचबरोबर माझ्या मुलांना लहानपणी अनाथ केलं. त्याला जबाबदार ही वल्लरी आहे. तिनेच आपल्या घरातले दागिनेसुद्धा चोरलेले आहेत आणि त्याच बाईने
खोटे दागिने कपाटामध्ये ठेवून उदयकांतला पैसे दिलेत ईश्वरीला मारण्यासाठीचे. 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली उदयकांतने कुठेही देऊ नये म्हणून त्याचं तोंड बंद करण्यासाठी ही बाई त्याला हवे तेवढे पैसे देते असं रमाकांत काकाने सांगितल्यानंतर इथे आता आजी जाऊन वल्लरीचं थोबाड लाल करते, मामासुद्धा तिचं थोबाड फोडतात आणि अशा रीतीने उदयकांत आणि वल्लरी या दोघांनासुद्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं असतं. उशिरा का होईना पण वल्लरी उदयकांतला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळालेली असते आणि अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीची आई ही तर इनोसंट आहेच, पण त्याचे वडीलसुद्धा हे इनोसंट आहेत, त्यांनी काही केलेलं नाही आहे हे त्याच्या समोर आल्यानंतर तो आपल्या वडिलांना बाबा अशी प्रेमाने हाक मारत त्यांना मिठी मारतो. तर अशा रीतीने इथे आता 100 कोटी रुपये सात्विक फॅशनने आपल्या नावावरती केलेले असतात आणि बोनस म्हणून रमाकांत काका त्यांना परत मिळालेले असतात. ईश्वरीने त्यांचा खूप छान पद्धतीने जीव वाचवलेला असतो.